नमस्कार, मी सोनाली। आज आपण असा एक प्रश्न घेऊन आलो आहोत जो आजच्या सोशल मीडियात, फिटनेस इंडस्ट्रीत आणि आपल्या डाएटमध्ये सतत दिसतो। सुपरफूड। हो, चिया सीड्स, किनोवा, अवकाडो, ब्लूबेरी या नावांभोवती एक वेगळी चमक निर्माण झाली आहे। पण महत्त्वाचा प्रश्न, हे खरंच सुपर आहेत की फक्त मार्केटिंगचा खेळ? चला सोप्या भाषेत समजून घेऊया। पहिली गोष्ट, या सुपरफूडमध्ये नक्कीच पोषक घटक असतात का? पण आपल्या भारतीय घरात जे आपण रोज खातो, डाळ, तांदूळ, भगर, ज्वारी, बाजरी, कडधान्य, फळं यातही तेवढीच पौष्टिकता असते। चिया सीड्स मध्ये फायबर आहे, पण आपल्या जवसाच्या बियांमध्ये दुप्पट फायबर आहे। किनोवा महाग आहे, पण आपल्या भारतातली नाचणी आणि बाजरी प्रोटीन आणि आयर्न मध्ये जास्त ताकदवान आहे। ब्लूबेरी सुपरफूड म्हणतात, पण आपल्या जांभुळी, करवंद, आवळा अँटीऑक्सिडंट्स मध्ये अधिक समृद्ध आहे। मग प्रश्न हाच, सुपरफूडची गरज आहे का? उत्तर साधं आहे, नसली तरी चालते। आपल्या रोजच्या घरच्या अन्नातच सुपरफूडची ताकद आहे। फरक इतकाच की परदेशी पदार्थांना सुपरफूड अशी लेबल लावली जातात आणि महागडं म्हणून ते निराळं दिसतं। खरं बघायचं तर आपल्या थाळीत आधीपासूनच सुपरफूड होते, आहेत आणि पुढे राहतील सुद्धा। आवळा, भिजवलेले बदाम, मूग, डाळी, दही, तूप, भगर हीच खरी भारतीय सुपरफूड आहे। शेवटी एकच संदेश, तुम्हाला आरोग्यदायी राहायचं असेल तर महागड्या सुपरफूड कडे धावण्यापेक्षा आपल्या घरातील पारंपरिक अन्नाला महत्त्व द्या। तेच परवडणारे, तेच पौष्टिक आणि सर्वात महत्त्वाचे तेच टिकाऊ। मी सोनाली, अशा महत्त्वपूर्ण माहिती करता मंडल चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका।